हालेलुया. फक्त संडेला नाही, रोज. हालेलुया. मी काय म्हणते नाही, तुमचे डोळे उघडतील, तुमचे आत्मिक कान उघडतील आणि तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल. प्रेज द लॉर्ड. कारण याची गरज आहे आपल्याला. प्रभूने नियम लावून दिले आराधना करण्यासाठी, ह्या गोष्टी मोकळ्या केल्या जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परत एकदा आपण पुन्हा एकदा देवाचा गौरव करणार. अजून एक गीत गाऊया. मुक्ति का नायक हो, जय मुझे देता है, मुझमें वो जीवित है, कितना आनंद है. आपण आनंदाने नाचून गाऊ परमेश्वराचा गौरव करणार आहोत. आता आपण गीत गाऊया. खूप अवघड आहे. हालेलुया. खरंच अवघड आहे. पण जर तुम्ही आतुरानं प्रयत्न करा तुमच्या सामर्थ्याने तर तुम्ही गाऊन वाजवू शकता. हालेलुया. आमचं पोरगं शिकत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण गाऊन नाचणं, गाऊन वाजवणं, गाऊन स्तुती करणं खूप अवघड आहे. तुम्ही जस्ट तोंडाने बडबड बडबड करून आराधना करू शकता, पण नाही गाते 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 दौड़ते दौड़ते मी कहूंगा. हालेलुया. सोपं आहे का? प्रभू म्हणतो माझ्या लेकरांसाठी सगळं काही सोपं आहे. हालेलुया. प्रभूमध्ये मी सर्व काही करू शकतो जे मला म्हणा ना सामर्थ्य देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आणि ही संधी दिली. हालेलुया. आज लोकांना मिळत नाहीये. प्रेज द लॉर्ड. तर त्याच्या आशीर्वादित निघणारे लोक त्याच्यावर प्रीती करण्यासाठी परमेश्वराने ही योजना आखून केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून या संधीचा उपयोग घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. अजून एक गीत गाऊया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा गीत गाऊया आपण. गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं. गीत गाऊया आपण, नाचून गाऊन परमेश्वराला आवाज धन्यवाद देऊया. हे गाऊंगा यीशु के लिए मैं, हालेलुया.
नाही. मोठ्यानं सांगा, मोठ्यानं. म्हणून मी सैतानाच्या वादळाला भीत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. नवीन गीते आपण शिकणार आहोत. जिंदा खुदा नवीन गीते आपण शिकणार आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हम नहीं करते, दुनिया के महमूदों के आगे नहीं. क्यों? जेव्हा जिंदा खुदा येतं तेव्हा तुमचा हात आणि तोंड मोठ्यानं आवाजाला पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आहे तुमचा देव जिवंत. मग कुणाची लाज आणि भीती बाळगताय? जर तो आपल्याला अनुकूल आहे तर आपल्याला प्रतिकूल. जर तो माझ्या बरोबर आहे तर मला घाबरायचं कारण मग मला नाचायला कुणी अडवलंय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या जिंदा खुदा उडी मारायची इच्छा असेल तर तुम्ही उडी मारू शकता. प्रेज लॉर्ड. Say bye.
तुम्हाला पडू देणार नाही, तुम्हाला केस लागू देणार नाही. त्याच्या डोळ्यातनं मुकुळा होत आपण. हालेलुया. आपल्याला तो आपल्या हातातल्या बहादुरीप्रमाणे जपतो. कुछ नई बातों को हम यहाँ पर देखेंगे. इफिसियों की पत्री उसका 5 अध्याय और 10 पद निकालेंगे मेरे साथ. इफिसियों की पत्री उसका 5 अध्याय और 10 पद. मराठीमध्ये वाचा बदल. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पाठवून घेत जा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यहाँ पर ऐसा लिखा है हिंदी में 5 अध्याय 10 पद. और यह परखो कि प्रभु को क्या भाता है. प्रेज लॉर्ड. प्रभु को क्या भाता है मतलब प्रभु किस चीज से प्रसन्न होता है या प्रभु किस चीज से हम पर खुश होता है. उस बात को हमें जांचना है, हमें उस बात को ढूंढना पड़ेगा. इस बारे में हम आज सीखेंगे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बहुत कुछ बातें आपके दिमाग में या आपके जीवन में या आपके मन में हो सकती है, लेकिन परमेश्वर का बाइबल हमें क्या कहता है, परमेश्वर का पवित्र शास्त्र हमें क्या बताता है इस बारे में कि परमेश्वर किन बातों से प्रसन्न होता है. परमेश्वर किन बात कुछ क्या ऐसी बातें जो बातें करने से परमेश्वर को वो भाती है या परमेश्वर उससे प्रसन्न होता है या स्वर्ग में उस बातों के द्वारा आनंद होता है. हालेलुया. क्योंकि परमेश्वर अपने स्वर्गदूतों के साथ में हम पर अधिकार या प्रभुता करता है और ये चाहता है कि हम उससे प्रसन्न करने वाली बातें हमेशा करते रहे. हालेलुया. क्योंकि वो उसकी इच्छा यही है कि हम हमेशा वो बातें सोचे, उन बातों को करें या उन चीजों को करें या उन कार्यों को करें कि उन चीजों के द्वारा उन कार्यों के द्वारा परमेश्वर को हमेशा खुशी मिले. हालेलुया. लेकिन बहुत सारी बातें हम वही करते हैं जो हमारे जीवन को खुश करते या हमारे मन को खुश करते या हमारे आस पड़ोस के लोगों को खुशी देती है. ऐसी बहुत सारी बातें हम नहीं कर पाते या नहीं करते कि जो बातें परमेश्वर को खुशी देती हो या परमेश्वर को प्रसन्न करती हो या परमेश्वर को भाती हो. हालेलुया. क्योंकि परमेश्वर यही चाहता है हमारे द्वारा कि परमेश्वर हमारे द्वारा प्रसन्न होता चला जाए. पहली बात जो है वो परमेश्वर को प्रसन्न करती है. यिर्मयाह नबी की किताब उसका 9 अध्याय 23 और 24 पद. यिर्मयाह नबी की किताब उसका 9 अध्याय और 23 और 24 पद. मराठीमध्ये सापडलं असेल तर वाचा. 9 अध्याय 23 आणि 24 वचन दोन्ही वेळा. परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंतीचा श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगावयाचा असाल तर मी दया करणारा परमेश्वर, धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर आहे याची त्याची जाणीव आहे, ओळख आहे, याच्याविषयी बाळगावा. यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अपने हाथ उठाकर अपन हालेलुया बोलिए. हालेलुया. परमेश्वर बहुत अच्छी रीति से यहाँ पर एक कहता है कि 23 और 24 पद. यहोवा यह कहता है कि बुद्धिमान अपनी बुद्धि का घमंड न करे, न अपनी वीर अपनी वीरता पर धनी अपने धन पर घमंड करे, परंतु जो घमंड करे वह इसी बात पर घमंड करे कि वह मुझे जानता है और समझता है और कि मैं ही वह यहोवा हूं जो पृथ्वी पर करुणा और न्याय और धर्म के काम करता है, क्योंकि मैं इन्हीं बातों से प्रसन्न रहता हूं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहली बात अपने पड़ोसी से कहे कि परमेश्वर पर घमंड करने से परमेश्वर प्रसन्न होता है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर को हम जानते या परमेश्वर को हम पहचानते, इस बात पर हम घमंड करने से परमेश्वर प्रसन्न होता है. हालेलुया. ये बात हमारे जीवन में जो भी हम एक बार अगर जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये असा विचार करत असाल की मी सर्वसमर्थ देवाला ओळखतो, याचा मला जास्त आनंद आहे आणि या गोष्टीमध्ये काय होतो बरं, परमेश्वर प्रसन्न होतो. हालेलुया. बाजूला सांगा, परमेश्वरला मी ओळखतो, याचा अभिमान बाळगणे मी प्रसन्न होतो. परमेश्वर को हम पहचानते या परमेश्वर को हम जानते, इस बात का घमंड हमारे जीवन में हमेशा होना चाहिए.
हमारे जीवन में बहुत सारे घमंड हो सकते हैं कि हमारे जीवन में ये घमंड हो सकता है कि मेरे पास बहुत संपत्ति है, मेरे पास एक बड़ा घर है, मेरे पास एक बड़ी गाड़ी है, मेरे पास एक अच्छा मोबाइल है, मेरे पास अच्छे कपड़े हैं, मैं अच्छे एरिया में रहता हूँ या अच्छे कॉलोनी में मैं रहता हूँ, अच्छे गांव का मैं रहने वाला हूँ, या मेरे आस पड़ोस वाले बहुत अच्छे लोग हैं, या मैं बहुत अच्छा पढ़ाई किया हूँ, या मेरी जो शिक्षा है बहुत ही ऊंची है, या मैं अच्छे जाति से हूँ। ये बहुत सारे घमंड हमारे जीवन में हो सकते हैं, लेकिन इस बात का घमंड हमारे जीवन में हमेशा होना चाहिए, इस बात का अभिमान हमारे जीवन में हमेशा होना चाहिए कि मैं परमेश्वर को या इस पृथ्वी को बनाने वाले परमेश्वर को जानता हूं। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। अगर आपके जीवन में ऐसा घमंड या ऐसा अभिमान आपके जीवन में अभी तक नहीं है, तो आज से ही शुरू करें कि आपके कॉलोनी में एक ऐसे व्यक्ति, एक ऐसा परिवार है जो इस पृथ्वी को बनाने वाले परमेश्वर को जानते हैं। हालेलुया। उस बस पे आप जो प्रवास या सफर कर रहे हैं, उस बस में बैठने वाले में ऐसे व्यक्ति है कि सर्वसमर्थ परमेश्वर को जानने वाला मैं व्यक्ति हूँ। हालेलुया। बहुत सारे लोग इस बात पर कभी घमंड नहीं कर पाते, याचा अभिमान कधीच जास्तीत जास्त लोक बाळगू इच्छित नाही की मी सर्वसमर्थ देवाला ओळखतो। बऱ्याच लोकांना देवाला ओळखत असल्याची लाज वाटणार मी पाहिलं, बऱ्याच लोकांना। तुम्हाला मी सर्वसमर्थ, मी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो, मी चर्चला जातो, मी त्या ठिकाणी मंदिरात जाऊन देवाची आराधना करतो, मी सर्वसमर्थ देवाची ओळख, त्याची ओळख माझ्या जीवनामध्ये आहे, याचा सतत आणि सतत तुम्हाला अभिमान असायलाच पाहिजे। कधीही तुम्हाला त्याची लाज वाटता कामा नये। क्रूसाची लाज ज्याने बाळगली ना, त्याचं लाज परमेश्वर येशू ख्रिस्त परमेश्वर स्वर्गामध्ये बाळगेल, लक्षात घ्या। आणि म्हणून त्याचा तुमच्या अभिमानाची ही गोष्ट असली पाहिजे की मी सर्वसमर्थ परमेश्वराला ओळखतो। हालेलुया। बऱ्याच लोकांना क्रूसाची लाज बाळगताना मी पाहिलेलं आहे, मग ते त्यांच्या उत्सवामध्ये क्रूसाची लाज बाळगतात। बऱ्याच लोकांना मी याची लाज बाळगताना पाहिलेलं आहे की ते देवाला ओळखतात, चर्चला जातात, याची त्यांना लाज वाटते। पण तुमच्या आई अभिमानाची गोष्ट असली पाहिजे की मी चर्चला जातो। प्रेज द लॉर्ड। कदाचित तुम्हाला लोक ख्रिश्चन म्हणलं तरी चालते, ते म्हणण्याने तुम्ही काही ख्रिश्चन होत नाही, लक्षात घ्या। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ते म्हणल्याने आपण होतो का? नाही होत। ते म्हणत असतील तुम्हाला दोन शिंगे आहेत, तर दोन शिंगे येणार का तुम्हाला? नाही येणार, लक्षात घ्या। पण बऱ्याच लोकांना काय वाटतं बरं, बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांनी मला चिडवल्याने मी हर्ट होतो किंवा मला दुःख होतं, मला वेदना होतात, आणि इसकी वजह से मैं क्या कहता हूँ कि मैं चर्च में नहीं जाता, या मैं कभी कभार जाता हूँ, या मैं मेरे घर के लोग जाते हैं, मैं नहीं जाता। मैं जानता तो हूँ लेकिन मैं बाइबल नहीं पढ़ता, मेरे पास बाइबल तो है लेकिन मैं पढ़ता नहीं। बाइबल में पढ़ता हूँ, इसका मुझे गर्व है। हालेलुया। मैं बाइबल को जानता हूँ, इसका मुझे गर्व है। मैं बाइबल के परमेश्वर को जानता हूँ, इसका मुझे क्या है? गर्व है, और इससे परमेश्वर प्रसन्न होता है। प्रेज द लॉर्ड। आज इस्रायल लोक, माहिती तुम्हाला, आज इस्रायल लोक परमेश्वराला ओळखतात, याचा अभिमान बाळगतात। आणि तुम्हाला माहिती आहे आज ते सर्वश्रेष्ठ काय? सर्वश्रेष्ठ असण्याचं कारण हे आहे की ते देवाला ओळखण्याचा अभिमान बाळगतात। देवाला ओळखण्याचं त्यांना घमंड आहे। ज्यावेळेस तुम्ही त्याच्या राष्ट्राध्यक्षाचं भाषण ऐकाल ना, त्यावेळेस तो अभिमानाने सांगतात की देव आमच्या राष्ट्राचं संरक्षण करतो, देव आमच्या सीमांचं संरक्षण करतो, देव आमच्या वतीने लढाई करतो। आज सुद्धा ते अभिमान हे सांगण्याचं कारण काय माहिती तुम्हाला? कारण देवाला ओळखण्याचा अभिमान आहे त्यांना। आज तुम्हाला मला या गोष्टीचा अभिमान पाहिजे की सर्वसमर्थ, ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, ज्याने ह्या सर्व पृथ्वीला बनवलं, ज्याने मला बनवलं, ज्याने सर्व जगातल्या गोष्टी चालवतो, या सगळ्या गोष्टी चालवणाऱ्या देवाला मी ओळखतो। हालेलुया। कारण माझ्या बाजूचा माणूस नाही ओळखत, मी ओळखतो। माझा बाजूचा माणूस सुरक्षित आहे, माझ्या एरियामध्ये भूकंप न होण्याचं कारण मी देवाला ओळखतो म्हणून होतो। प्रेज द लॉर्ड। माझ्या एरियामध्ये तो पूर येत नाही, याचं कारण आहे की मी देवाला ओळखतो म्हणून पूर येत नाही। मी महागाईच्या आणि या सगळ्या गोष्टीच्या मरीच्या गोष्टीमध्ये, करोनामध्ये, माझ्या आजूबाजूला लॉकडाऊन असताना सुद्धा मी सुरक्षित राहिलो, याचं कारण की मी देवाला ओळखत होतो म्हणून आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। बरेच लोक कुटुंब खाली होताना मी पाहिले, पण मी देवाला ओळखत होतो म्हणून मी सुरक्षित राहिलो। लक्षात घ्या, ही ओळखच, त्या ओळखीचा अभिमान बाळगल्याने देव प्रसन्न होतो। किती आनंदाची गोष्ट आहे की त्याला ओळखल्याने, त्याला त्याची ओळखीचा अभिमान बाळगल्याने देव प्रसन्न होतो। स्वर्गामध्ये या गोष्टीचा अभिमान बाळगला जातो की माझं लेकरू लाज न बाळगता माझं नाव सांगतो। तुम्ही लाज न बाळगता त्याचं नाव सांगायला शिकलं पाहिजे, त्याची ओळख सांगायला शिकलं पाहिजे की हो मी येशूला ओळखतो, मला सत्य माहिती आहे। हालेलुया। बरेच लोक असं म्हणतात की
की मी धर्मानी मी जन्मानी ख्रिश्चन है। जर्मनी क्रिश्चियन असणं लक्षात घ्या। जन्म से ही मैं क्या हूं, यीशु मसीह को जानता हूं, या जन्म से ही मेरे माँ बाप प्रभु यीशु मसीह को जानते थे? नहीं, मुझे सच्चाई जान पड़ी इसलिए मैं प्रभु यीशु पर विश्वास करता हूं। मैं भले ही जन्म से क्रिश्चियन हूं, भले ही मेरे माँ बाप जानते थे, लेकिन अब मैं जब जवान हो चुका हूं, परमेश्वर को मैं इसलिए जानता हूं, या इसलिए मैं विश्वास करता हूं यीशु मसीह पर कि परमेश्वर की सच्चाई मुझे पता है। मैंने खुद बाइबल पढ़ा, हालेलुया, मैंने खुद विश्वास किया, मैंने खुद उसकी सच्चाई को जाना है और आंखें खोलकर मैं विश्वास करता हूं, आंखें बंद कर नहीं। हालेलुया। लक्षात घ्या, आपला देव कधी डोळे बंद करून विश्वास ठेवायला नाही सांगत आपल्याला। तो असं म्हणतो की मी चांगला आहे का नाही याचा अनुभव घ्या, अनुभव घ्या की मी योग्य परमेश्वर आहे की नाही, मी विश्वास ठेवण्या योग्य आहे की नाही याचा अनुभव घ्या। लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा डोळे बंद करून विश्वास ठेवायची गरज नाही। ज्यावेळेस त्याचा अभिमान तुम्ही बाळगत आहात ना, तुमचे डोळे स्पष्ट उघडा आणि देवाला बायबल क्लिअर वाचा, पवित्र शास्त्रामध्ये क्लिअरली वाचा आणि तुम्हाला समजेल की ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवत आहात तो सत्य परमेश्वर आहे। हालेलुया। तो डोळे बंद करून विश्वास ठेवायला सांगत नाही। तो काय सांगतो बरं? डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवायला सांगतो। तो पूर्णपणे चाचपून पाहायला सांगतो, तो तपासून पाहायला सांगतो, तो त्याचा अनुभव घ्यायला सांगतो। आणि अनुभव घ्या, तपासा, परीक्षा करा आणि मग ठरवा की योग्य निर्णय आहे। हालेलुया। आणि मग अभिमान बाळगायला तुम्हाला लाज नाही वाटणार, मग तुम्हाला त्याचा गर्व बाळगायला अभिमान नाही, तुम्हाला लाज नाही वाटणार। तुम्ही धाडसाने सांगू शकाल, कामाच्या ठिकाणी, बस मध्ये बसल्यानंतर, प्रवासामध्ये, मित्रांच्या सोबत, नातेवाईकांच्या मध्ये, एखाद्या फंक्शन मध्ये, ज्या पण ठिकाणी तुम्ही उभं राहा त्या ठिकाणी सांगाल की मी येशूला ओळखतो। प्रेज लॉर्ड। आणि याचा मला अभिमान आहे, याचा मला अभिमान आहे की मी येशू ख्रिस्ताला ओळखतो। मी चर्च मध्ये जातो याचा अभिमान आहे मला, मी वर्शिप करतो, जाऊन आराधना करतो याचा मला अभिमान आहे। हालेलुया। आणि हे करण्याने, हे बोलल्याने देव प्रसन्न होतो बरं। प्रेज लॉर्ड। तुम्ही ज्या वेळेस पण न घाबरता, न भीता, कुठल्याही प्रकारचं भीती आपल्या अंतःकरणामध्ये न बाळगता ज्या वेळेस तुम्ही ही गोष्ट लोकांसमोर अभिमानाने सांगता, त्यावेळेस देवाला आनंद होतो की माझं लेकरू अभिमानाने सांगतं की ते माझं लेकरू आहे। हालेलुया। प्रेज लॉर्ड। तुम्हाला माहिती आहे, या गोष्टीचा अभिमान बाळगल्याने देव प्रसन्न होतो आणि ही गोष्ट तुमच्यामध्ये असली पाहिजे। कारण ज्ञानानं आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, संपत्ती असणाऱ्यानं आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगू नये असं सांगितलेलं आहे। आणि त्याच्याजवळ असलेल्या सगळ्या गोष्टीचा अभिमान त्यानं बाळगू नये, याचा अभिमान बाळगावा की मी सर्वसमर्थ देवाला ओळखतो। प्रेज लॉर्ड। तुम्हाला माहिती आहे, योग आपल्या एवढ्या छोट्या संकटात सुद्धा स्थिर राहण्याचं कारण काय होतं? कारण त्याला देवाचा अभिमान होता। त्याला माहिती होतं की माझ्याजवळ देव आहे। प्रेज लॉर्ड। माझ्याजवळ परमेश्वर आहे, माझ्याजवळ सगळं निघून गेलेलं आहे, पण पत्नी गेली, लेकरं गेली, सगळं गेलं, संपत्ती गेली, सगळं गेलं, पण देव मात्र अजून तसंच आहे। प्रेज लॉर्ड। सर्व काही देणारा देव माझ्या सोबत तसाच आहे, म्हणून तो हल्ला नाही, म्हणून तो डळमळला नाही, म्हणून तो त्या संकटात सुद्धा देवाविरुद्ध एकही शब्द बोलला नाही। त्याला ठाऊक होतं सर्व जरी हिरावलं गेलं असेल तरी माझा देव जो आहे तो सगळं काही मला परत देण्यासाठी सांगतो। प्रेज लॉर्ड। तो पत्नी पण घेऊन येईल, लेकरं पण जन्माला येतील, परत एकदा परमेश्वर संपत्ती पण देईल आणि सगळं परमेश्वर त्यासाठी पुन्हा एकदा केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। हालेलुया। तुम्हाला माहिती आहे, सर्व पुरून उरणारा, सर्वांच्या वरती असणारा, सर्वांना पुरून उरणारा आणि सर्वांच्यावर अधिकार चालवणारा परमेश्वर जर तुमच्या जीवनामध्ये आहे तर त्याचा अभिमान तुम्हाला सतत असला पाहिजे। याने देव काय होतो? प्रसन्न होतो। देवाला ओळखत असल्याचा अभिमान बाळगल्याने देव प्रसन्न होतो। बाळगायला पुन्हा एकदा सांगा, तुम्हाला देवाची ओळख झाल्याचं दुःख कधी वाटू देऊ नका। मी काय येशूला स्वीकारलं असं जर तुमच्या तोंडून कदाचित चुकून जर सैतान या गोष्टीची सतत काय करतो बरं? इच्छा बाळगतो की तुम्ही अविश्वास बाळगावा। तुम्ही काय करावं बरं? अविश्वास बाळगावा आणि सतत असं म्हणावं की नाही 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 मी देवाला ओळखत होतो पण आता नाही। बऱ्याच लोकांना मी विश्वासापासून माघारी जाण्याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे की त्यांना येशूची लाज वाटली। कधीही तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या ओळखीची लाज वाटता कामा नये। सतत तुम्हाला असं वाटलं पाहिजे मी येशूला ओळखतो, माझ्या जीवनातला सर्वात उत्तम निर्णय कोणता असेल तर मी येशूला स्वीकारले। हालेलुया। प्रेज लॉर्ड। त्या येशूला स्वीकारल्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे।
मी त्या येशूला स्वीकारलं, म्हणून मी त्याचं सत्य जाणलेलं आहे. माझ्या जीवनात काम झालं नाही झालं, चमत्कार झाले नाही झाले, याचा मला काही फरक पडत नाही, कारण मला ठाऊक आहे की माझा देव माझ्या सोबत आहे. पण चमत्कार व्हायचं ते होत राहते, काय काम व्हायचं ते होत राहील, पण ओळख झाली हे जास्त महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी त्याच्यावर विश्वास ठेवला हे जास्त महत्वाचं आहे. त्याने मला जवळ घेतलं, आपल्या कुशीत घेतलं हे जास्त महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे जर माझ्याजवळ आहे तर त्याचा आनंद आहे बरं का, कारण मी अभिमान बाळगतो, त्याचा तो आनंद होतो. दुसरी गोष्ट वाचा इब्री लोकांपत्र 11 अध्याय 7 वचन. इब्रानियों के पत्री उसका 11 अध्याय. क्या लिखा है? आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध जवळून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं त्या ठिकाणी? विश्वासा वाचून देव प्रसन्न होत नाही. बरोबर सांगा, विश्वासा वाचून देव प्रसन्न होत. कदाचित तुम्ही त्याला काहीतरी देण्यासाठी आणलं असेल, ठीक आहे, ही गोष्ट चांगली आहे की देवाला दिलं पाहिजे आपण. पण तुम्हाला माहिती आहे केवळ विश्वासाने देव प्रसन्न होतो, अभिमान बाळगल्याने देव प्रसन्न होतो. दुसरी गोष्ट, त्याला तुमचा विश्वास हवाय. त्याला तुमच्या परिस्थितीमध्ये, आपल्या अडचणींच्या मध्ये आपण थकून जातो, आपण कंटाळतो. ज्यावेळेस आपली अडचण सुरू होते किंवा आपल्या समस्या असतात, आपण भयानक परीक्षांच्या मधून जातो, त्यावेळेस केवळ त्याची इच्छा असते की माझ्यावर केवळ विश्वास ठेव, बाकी सगळ्या परिस्थितीकडे पाहू नको. केवळ तू विश्वास ठेवल्याने मला आनंद होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती है परिस्थिति बिगड़ेगी, आपको पता है कि सब कुछ सिचुएशन बहुत ही कठिन है, और इस सिचुएशन से बाहर निकलना इतना मुश्किल है, इतना मुश्किल है, हो ही नहीं सकता. लेकिन आपको यही विश्वास करना है कि मेरा परमेश्वर जो मेरे साथ है वो निश्चित मुझे उस समस्या से बाहर निकालेगा. हालेलुया. अगर ये विश्वास आपके पास है तो उस विश्वास के कारण प्रभु यीशु मसीह या परमेश्वर प्रसन्न होता है. हालेलुया. आपका केवल विश्वास उसे प्रसन्न करता है. आप उसकी आज्ञाओं का पालन तो बाद में करेंगे, लेकिन आप ऐसा बोलते जाएंगे, नहीं परमेश्वर करेगा, नहीं परमेश्वर करेगा, नहीं परमेश्वर करेगा, नहीं परमेश्वर मुझे बाहर निकालेगा, नहीं परमेश्वर मुझे बाहर निकालेगा. और यही बातें हैं जो उसे प्रसन्न करती है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही सतत म्हणत राहता, नाही देवाला माझी काळजी आहे, देवावर माझा विश्वास आहे, देव करेल. तुम्हाला काही दिसत नाही होताना, काही दिसत नाही, कोणत्याही गोष्टी होताना दिसत नाही, काही त्या ठिकाणी होत नाहीये. तुम्हाला माहिती आहे इस्रायल लोक केवळ विश्वास न ठेवल्याने 40 वर्ष करत राहिले. केवळ कशामुळे करत राहिले? विश्वास न ठेवले. त्यांच्याजवळ सगळं होतं, ते देवाला दान पण द्यायचे, देवाला सगळं काही समर्पण करायचे, ते निघून पण आले होते, आज्ञापालन पण करत होते, पण विश्वास मात्र त्याचं काही नव्हतं. ते सतत समस्या बघायचे आणि कुरकुर चालू करायचे, समस्या बघायची कुरकुर चालू करायचे, समस्या बघायची कुरकुर चालू करायचे. आणि ती कुरकुर जी आहे ना ती त्यांना 40 वर्ष फिरवत राहिली. तुम्हाला माहिती आहे विश्वास अशी गोष्ट आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही देवाला प्रसन्न करू शकता. तुम्ही दान तर नंतर द्या, आज्ञा तर नंतर पाळा, त्या गोष्टी नंतर आहेत, लक्षात घ्या. पण पहिली गोष्ट आहे काय की विश्वास ठेवला पाहिजे. मी आज्ञा पाळण्याच्या अगोदर, दान देण्याच्या अगोदर, बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर तुम्हाला हा विश्वास पाहिजे की संकटात देव माझ्या सोबत आहे. हालेलुया. समस्येमध्ये देव माझ्या सोबत आहे, तो सोडून गेलेला नाही. माझ्या घरात तो आहे, माझ्या समस्येमध्ये तो आहे, माझ्या सोबत तो प्रवासात आहे. माझं काम किती कठीण आहे, त्या कठीण श्रमामध्ये तो माझ्या सोबत उभा आहे, बसलेला आहे माझ्यासोबत. कितीही तुम्हाला कठीण वाटू द्या, अरे काहीही प्रयत्न करून काहीच होत नाहीये, ठीक आहे, तो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही कठीण गोष्ट असते बरं, कारण तुम्हाला माहिती आहे सैतान जर कशापासून फिरवायचा प्रयत्न करत असेल तुम्हाला तर तो विश्वासापासून. तो सतत एक गोष्ट खोटं बोलतो, सतत खोटं बोलतो की देवाला तुझी जाणीव नाही, देवाला तुझ्या समस्येची काही देणं घेणं नाही, तू किती संकटात आहेस याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नाही, तो काहीही काम करणार नाही, तो जागा नाही, हे सतत तो सांगत असतो. त्याला असं वाटत असतं की हे सतत तुझ्या डोक्यात, आपल्या डोक्यात टाकल्याने काय होईल बरं, तुम्ही एक दिवस असं म्हणाल की देव काही करणार नाही, माझा देवावर विश्वास आहे, असं तुम्ही एक दिवस म्हणाल. आणि हे बोलेपर्यंत तो सतत त्याचं काम करत राहणार. मी भरपूर चांगल्या विश्वास करणार, अन्य भाषांच्या प्रार्थना करणारे, रात्री जोडून प्रार्थना करणारे, बाप्तिस्मा घेऊन 5-5 वर्ष झालेले, आज एक छोटंसं काम झालेलं नाही तर ते शर्ट आलेले
काय होऊ शकत नाही. मी एका बंधूला फोन केला, त्याला म्हणालो की नाही प्रभू तुम्ही येत नाहीये. प्रभू काहीच काम करत नाही. माझा विश्वास डळमळलेला पूर्णपणे निघून गेला. लक्षात घ्या, सैतान याच गोष्टीपासून तुम्हाला काय करतो बरं, अलिप्त करतो की तुम्ही विश्वासच ठेवू नये देवावरती. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता त्याला माहिती आहे की स्वर्गात आनंद होतो, की माझं लेकरू संकटात सुद्धा विश्वास ठेवतो. भले त्याला देण्यासाठी काही नाही, भले तू काही करत नाही, आज्ञापालन अगदी पूर्णपणे कमी आलेलं आहे, ठीक आहे, पण विश्वास मात्र आहे. हालेलुया. आणि ही गोष्ट आहे की तुम्हाला आज्ञापालनापर्यंत घेऊन जाईल. विश्वास तुम्हाला आज्ञापालनापर्यंत पण नाही, विश्वास तुम्हाला त्याला देण्यापर्यंत पण नाही, विश्वास तुम्हाला समर्पणापर्यंत पण नाही. पण विश्वास गमावला तर सगळं गमावलं. पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होणार आहेत ते सगळं काही गमावलं तुम्ही. म्हणून विश्वास पहिली गोष्ट आहे की तुमच्याजवळ असलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. संकट कितीही मोठा असू द्या, देवाला काही अशक्य नाही. हालेलुया. अडचणी कितीही मोठ्या असू द्या, होऊ शकतं की आता काही होत नाही, आता काही झालेलं नाही. याच्या अगोदर पण तुमचा अनुभव असा असेल की नाहीये, काही झालेलं नाहीये परमेश्वरानं. माझ्यासारखा जर अनुभव तुम्ही गेला असता तर विश्वासात तुम्ही कधीच टिकला नसता. पालखीत मला माहिती आहे की विश्वास ठेवणं किती कठीण जातं आणि सैतान कोणत्या परिस्थितीतून घेऊन जातो तुम्हाला माहिती नाही. लक्षात घ्या, मी त्या परीक्षामधून इतका कठीण परीक्षामधून गेलो, मी तुम्हाला त्या शब्दात सांगू शकत नाही. मी त्या कठीण परीक्षामधून गेलो आणि अगोदरच्या दिवशी काम झालेलं नाही, दुसऱ्या दिवशी परत 2 तास प्रार्थना करायचे. विश्वास ठेवून प्रार्थना करता येईल, विश्वासापासून प्रार्थना नाही करता येईल. लक्षात घ्या, 2 तास परत दुसऱ्या दिवशी प्रार्थना करायचे आणि त्याच परमेश्वराने ज्या परमेश्वराने काम केलेलं नाही त्याच देवाजवळ प्रार्थना करायची आणि त्याच कामासाठी करायचं. हे खूप कठीण काम असतं. लक्षात. आणि ते परमेश्वराने माझ्याकडून एक वेळा नाही, भरपूर वेळा करून घेतले, भरपूर वेळा. आणि मी तेच रिपीट करत आहे आणि सैतानाला त्याची चीड येते, राग येतो की एवढं होऊन सुद्धा हा विश्वास कसं काय ठेवू शकतो. आणि ही गोष्ट आहे की तुम्ही विश्वास ठेवला ना, सैतानाला राग येतो आणि देव प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान तुमच्यावर रागवतो, चिडतो, पण देव मात्र प्रसन्न होतो. देवाला आनंद होतो तुम्ही विश्वास ठेवले. वारंवार कठीण परिस्थिती असेल, असणार नाही असं नाही म्हणत. आणि लक्षात घ्या, कठीण प्रसंगातून जात असताना विश्वास ठेवणं, प्रार्थना करणं सतत हे कठीण आहे. या ठिकाणी विश्वासवीरांची यादी ज्यावेळेस आपण वाचतो ना, तिथे लिहिलंय विश्वासात वाचून त्याला तुम्ही प्रसन्न करू शकत नाही. प्रसन्न करायचा असेल तर पहिल्यांदा मार्ग कोणता आहे की त्याच्यावर काय ठेवा, विश्वास ठेवा की तो ठीक आहे, काम नाही करत आहे पण तू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. चमत्कार नाही करत आहे पण तू जिवंत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना मी माझ्या लाईफ मध्ये पाहिलेलं आहे की ज्यांच्या जीवनामध्ये देवानं शून्य काम केलं असेल असं तुम्हाला वाटतं की या जीवनात काहीच काम नाही केलं, पण त्यांचा विश्वास मात्र तुमच्या पेक्षा 1000 पटीने अधिक आहे. याचं कारण काय माहिती? कारण ते देवाला धरून राहिलेले, काही काम नाही होत आहे पण प्रभूला धरून राहिले, चिटकून राहिले, अगदी चिटकून राहिले. तशा प्रकारे बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की स्तनपान सोडलेलं बाळ जसं आपल्या आईला चिटकतं. माहिती तुम्हाला, स्तनपान निघाल्यानंतर ज्यावेळेस ते बाळ दूर केलं जातं, म्हणजे थोडक्यात आईपासून काय केलं जातं, दूर केलं जातं, तरी पण ते बाळ काय होतं बरं, आपल्या आईला चिटकून राहतं. कशासाठी? ज्या आईच्या शरीराची गर्मी आहे ती त्याला हवे, त्याचं जे जवळीक आहे ती त्याला हवे. त्याला हवं आहे की मी काही, मला तू काही घेऊ नकोस पण मी तुझ्याजवळ आहे. त्याला माया म्हणतात, त्याला प्रेम म्हणतात. आणि ते प्रेम ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस तुम्ही विश्वासापासून कधी लावणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक देवाला सहज सोडून जातात, याचं दुःख होतं. बऱ्याच वेळेस मी लोकांच्याकडे पाहतो त्यावेळेस अरे ते कधी देवाच्या रिलेशन मध्येच आलेले, त्यांचं रिलेशन दृढच झालं नाही. तुमचं झालं ना तर तुम्ही सतत त्याच्यावर विश्वास ठेवा. कठीण प्रसंग येतील जातील, प्रसंग येतील, वर्ष निघून जातील, सगळं काही होऊन जाईल. लक्षात घ्या, देवाला काही अशक्य नाहीये. परमेश्वर सगळ्या गोष्टी करणार आहे, प्रत्येक समस्या दूर केली जाणार आहे, प्रत्येक अडचण दूर केली जाणार आहे, प्रत्येक मार्ग संकटातून निघण्याचा मार्ग आहे. सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत, तो सगळं निश्चित अर्थाने करतो. पण ज्यावेळेस कठीण असतं त्यावेळेस हे बोलणं खूप अवघड असतं, पण तरी सुद्धा ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस तो प्रसन्न होतो. हालेलुया. आणि तुम्ही त्याला सतत प्रसन्न करत राहा, विश्वास ठेवा. त्याला म्हणा की प्रभूजी काही नाही झालं पण माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू करणार आहेस हे मला ठाऊक आहे, तू कठीण प्रसंगातून बाहेर काढशील मला ठाऊक आहे, मला विश्वास आहे. आणि हा विश्वासच त्याला प्रसन्न करत आहे. अब्रामाजवळ काही नव्हतं देण्यासाठी, पण 25 वर्ष अब्रामाने काय केलं, विश्वास ठेवला. विश्वास ठेवला. बायबल सांगतं तो विश्वासाचा पिता आहे आणि त्या विश्वासाद्वारेच त्याने देवाला प्रसन्न केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
विश्वासाद्वारे. काही लोकांना मी पाहतो की त्यांनी केवळ विश्वास ठेवून देवाला प्रसन्न केलेलं आहे, आणि तुमच्याद्वारे सुद्धा परमेश्वर खूप काही त्या विश्वासाद्वारे करू शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट, रोमकरासपत्र 8 अध्याय 8 वचन. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला कशाच्या अधीन व्हावं लागेल? बाजूला सांगा, तुला देहाच्या अधीनतेतून आत्म्याच्या अधीनतेमध्ये जावं लागेल. प्रेज द लॉर्ड. देहाच्या अधीन राहून तुम्ही देवाला प्रसन्न करू शकत नाही. बाजूला सांगा, देहाच्या अधीन राहून तू देवाला प्रसन्न करू शकत नाही. देहाच्या अधीन राहून देवाला कधीच प्रसन्न करता येणार. देह तुम्हाला काय सांगेल? प्रार्थना करू नकोस. देह तुम्हाला सांगेल चर्चला जाऊ नको, झोपून राहा. देह तुम्हाला सांगेल की आज्ञा पालन करू नकोस. देह तुम्हाला सांगेल विश्वास ठेवू नकोस. देह तुम्हाला सांगेल की आपल्या शरीरात जे आवडतं ते कर. आज उपवास कर, तुम्हाला आत्मा सांगेल उपवास कर, पण देह तुम्हाला सांगेल की उपवास करू नको, तू अशक्त झालेस, ऑलरेडी अशक्त झालाय, आज भरपूर काम आहे, अजिबात उपवास करू नकोस. आज उपवासाचा दिवस आहे, तरी सुद्धा देह तुम्हाला सांगेल की नाही करायचं. आज घरामध्ये चांगल्या प्रकारचं जेवण बनवलं, उपवास करू नको. देह तुम्हाला सांगेल. देह तुम्हाला सांगेल की आराधना करायची काही गरज नसते. वेडी लोक, ज्यांना काही समजत नाही, ज्यांना काही मॅनर्स नाही, ते आराधना करतात. देह तुम्हाला हे सांगेल, पण आत्मा तुम्हाला सांगेल की सर्व काही विसर आणि आराधना कर. प्रेज द लॉर्ड. आत्मा तुम्हाला सांगेल की आजूबाजूला पाहू नको, आपले हात उंच कर. आत्मा तुम्हाला सांगेल नाचून गा, देवाचं गौरव कर, मोठ्याने ओरड, अजिबात आवरू नको स्वतःला. आत्मा तुम्हाला हे सांगेल. आत्मा तुम्हाला सांगेल की झोप आली तरी डोळे धुवून ये आणि बायबल वाचायला चालू कर. आत्मा तुम्हाला सांगेल मोबाईल बंद कर आणि मी सांगतो ते ऐक, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, देहाच्या अधीन राहून देवाला प्रसन्न करता येत नाही. बाजूला पुन्हा एकदा सांगा, देहाच्या अधीन राहून देवाला प्रसन्न करता येत नाही. देवाला प्रसन्न करायचंय, देव खुश व्हावा सततच वाटत असेल, देवाला आनंद व्हावा तुमच्याकडून असं वाटत असेल, तर तुम्हाला आत्म्याच्या अधीन व्हावंच लागेल. कारण पाऊल असं म्हणतो की माझं शरीर जे आहे ते मी त्याला काय करतो बरं? दास्य करून ठेवतो. कुणाचं दास्य करतो? माझ्या आत्म्याच्या अधीन करतो. त्याला आत्म्याचं दास्य करून ठेवतो. मी त्याला आत्म्याच्या अधीन आणतो आणि आत्मा त्याच्यावरती काय करतो बरं? वर्चस्व करतो. आणि असं वर्चस्व करतो की आत्मा जे सांगेल ते देह करतो. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांचं जीवन काय झालेलं आहे, देह त्यांना सांगेल ते आत्मा त्यांना करायला भाग पाडतो, आणि देह काय करतो? आत्म्याच्या अधीन नाहीये, तर देह आत्म्यावरती वर्चस्व करतो आणि आत्मा हा देहाचं दास्य करतो. म्हणजेच काय, त्यांनी स्वतःच्या जीवनापुरतं आत्म्याला विझवलेलं. बायबल सांगतं की आत्म्याला विसरू नका. आत्म्याला काय करू नका? विसरू नका. विसरू नका म्हणजे काय? आत्मा विसतो कधी? जसा दिवा विसतो ना तसा आत्मा विसतो. आत्मा काय करतो? विसतो. म्हणजे तो सतत तेवत ठेवला पाहिजे. ज्यावेळेस निवास मंडप तयार केला ना, निवास मंडप तयार केल्यानंतर काय केलं गेलं माहिती? त्यांना सांगण्यात आलं होतं, मोशेला आणि यहोशूला आलेलं होतं की मंदिरामध्ये जो दिवा लावणार आहे, तुम्ही जो आतमध्ये जी ज्योत लावणार आहे ती सतत 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 कंटिन्युअसपणे अगदी तेवत राहिली पाहिजे. ते कधीच विसता कामा नाही, कधीच विसता कामा नाही. सतत त्याच्यामध्ये ते करायचंय, काय करायचं तेव्हा ते करत राहावं, सतत करायचं. तुम्हाला माहिती ती गोष्ट कशाला प्रगट करते? आज ते जे निवास मंडप आहे ते कुठे आहे? सगळं आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतःकरणात आहे. आणि तो दिवा म्हणजे काय? पवित्र आत्मा आहे. आणि आतमध्ये तो सतत काय राहायला पाहिजे? पेटत राहायला पाहिजे. अगदी कंटिन्युअस मध्ये. त्याच्यामध्ये तेल घालण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये वात लावण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फुंकर मारण्याची गरज आहे. त्याला विझवू नका म्हणून सांगतो बायबल. म्हणजे काय? सतत त्याला तेवत ठेवण्यासाठी ही तुमची जबाबदारी आहे. जर तो तेवत राहिला तरच देहावरती वर्चस्व गाजवेल, तरच देह त्याच्या अधीन राहील, तरच देह त्याच्यावर काय करेल बरं? वर्चस्व गाजवेल. जर देह त्याच्या दास्य करून राहील. पण बऱ्याच वेळेस होतं काय की देह आत्म्यावरती वर्चस्व गाजवतो आणि आत्मा पूर्णपणे काय असतो? भिजलेला असतो. तर तुमच्यामध्ये आत्मा भिजला असेल तर आजच त्याला जागृत करा. कारण आत्मा भिजवणं हे सोपं आहे, परत एकदा जागृत करणं, त्याला पेटवणं हे खूप कठीण काम आहे. तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला पवित्र आत्मा खूप सोप्या पद्धतीने मिळतो. पवित्र आत्म्याचा खूप सोप्या पद्धतीने मिळतो लगेच. कारण परमेश्वर देणार आहे, आपला परमेश्वर कृपा करणार आहे, दया करणार आहे. पण ज्यावेळेस माणूस त्याची कदर करत नाही,
मनुष्य त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, मनुष्य त्या गोष्टीकडे त्रासदायक, त्याला असं वाटतं की नको हे आत्म्याचं ऐकणं सतत बोरिंग काम, असं ज्यावेळेस त्याला वाटत राहतं आत्मा भिजतो आणि रुसतो. बायबल सांगतो स्पष्टपणे आत्म्याला खिन्न करू नका, भिजवू नका जसं सांगितलेलं आहे तसं काय करू नका, खिन्न करू नका. माणूस जसा खिन्न होतो तसा आत्मा खिन्न होतो, दुःखी होतो, आणि दुःखी झाल्यानंतर माणूस काय करतो, जसा बाजूला बसतो ना, एखाद्या घरामध्ये 4 माणसं आहेत आणि त्याच्यातला एक दुःखी झाला, खिन्न झाला, तर तो कोणाशीच काय करत नाही, बोलत नाही, कोणाशीच बोलत नाही, शांत बसतो. सगळेजण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतात, पण तो कोणाशी बोलत. तसा आत्मा काय करतो, तुमच्याशी बोलत नाही, तो तुम्हाला काही सांगत नाही, मार्गदर्शन करत नाही, तो शांत बसतो. तुम्ही बोलायचा प्रयत्न कराल पण तो काय नाही करणार, कारण तुम्ही काय केले, त्याला खिन्न केले. तुमच्या बोलण्याने, तुमच्या वागण्याने, तुमच्या कृतीने, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कार्यांनी जे देवाला आवडत नाही, अशा प्रकारे अपवित्र कामांनी, अपवित्र बाण्यानी, अपवित्र अशा गोष्टींनी की ज्याला खिन्न केलेला आहे, तो खिन्न होऊन शांत बसलेला आहे. काही लोकांच्या घरात असं आत्मा बसलेलं शांत, तो काही बोलत नाही, काही सांगत नाही, कोणाला काही मार्गदर्शन करत नाही, काय नाही, त्यांचं ते तो फक्त बात राहतो. हे येतात जातात, बघतात जातात, काही नाही, त्याला काही फरक पडत नाही. बायबलवरती धूळ साठत राहिले, चर्चला जातात, नुसतं बसतात आणि फक्त खुर्चीवर बसून इकडे तिकडे पाहून इकडे तिकडच्या गोष्टी ऐकतात, या कारणे ऐकतात, या कारणे सोडून देतात. बस आत्मा खिन्नच्या खिन्न. देव प्रसन्न होईल अशा गोष्टी नाही. देवाला प्रसन्न करायचंय तर तुम्हाला आत्म्याच्या अधीन व्हावं लागेल. आत्मा जे सांगतो ते ऐकावं लागेल. विसरलेल्या आत्म्याला पुन्हा एकदा पेटवावं लागेल, पुन्हा एकदा त्याच्यामध्ये ज्योत प्रज्वलित करावं लागेल, आणि तुम्हाला त्या देहाला आपल्या आत्म्याच्या अधीन आणावं लागेल. कारण आत्म्याने चालणारे लोक कधीच, देहाने चालणारे लोक कधीच देवाला प्रसन्न करू शकत नाही. बायबल स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा ते वचन वाचावं तुमच्या लक्षात. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत ते देवाला प्रसन्न करता येत नाही. तुम्हाला देवाला प्रसन्न करायचंय तर आत्म्याच्या अधीन व्हावं लागेल, की मग तुमच्याद्वारे काय होईल, देव सतत प्रसन्न होत राहील. चौथी महत्वाची गोष्ट, स्तोत्र संहिता 147 आणि 11 वचन. स्तोत्र 147 11. संहिता 147 तो घोड्यांच्या बलाने आनंदी होत नाही, मनुष्याच्या पायाने संतोष पावत नाही. 147 यहोवा उन डरवैयों से ही प्रसन्न होता है. 11वां वचन तुम्ही नाही वाचलं. अर्थात उससे जो उसकी करुणा की आशाएं लगाए रहते हैं. हालेलुया. 147 11 मराठीमध्ये वाच. जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, देवाचं भय बाळगल्याने देव प्रसन्न होतो. देवाचं भय बाळगल्याने देव काय होतो, प्रसन्न होतो. तुमच्यामध्ये भय असेल, बऱ्याच गोष्टीचं भय असू शकतो. तुम्हाला परिस्थितीचं, त्याच प्रकारे भविष्याचं आणि चिंता असू शकते, काळजी असू शकते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे बऱ्याच लोकांना दुष्ट आत्मे सुद्धा भय बाळगतात. दुष्ट आत्मा माझ्या जीवनात त्रास देईल मला. बऱ्याच लोक मला फोन करतात आणि सांगतात की नाही, दुष्ट आत्म्याने आमच्या जीवनात हे केलं, दुष्ट आत्म्याने तुमच्या जीवनात हे केलं. का? कारण त्यांना कशाचं भय? दुष्ट आत्म्याचं भय, सकाराचं भय आहे त्यांना. त्यांना भय आहे त्यांच्या मित्राचं, त्यांना भय आहे त्यांच्या बॉसचं, त्यांना भय त्याच्या मालकाचं, त्यांना भय आहे परिस्थितीचं, त्यांना भय आहे भविष्याचं, त्यांना भय आहे कर्जाचं, त्यांना भय आहे बऱ्याच गोष्टीचं भय असू शकतो. पण लक्षात घ्या, या सगळ्या भयापेक्षा आपण जास्त करून भय कोणाचं बाळगलं पाहिजे? देवाचं भय बाळगलं पाहिजे. कारण जो देवाचं भय बाळगतो त्याच्याद्वारे देव प्रसन्न होतो. त्याच्या त्या व्यक्तीच्या द्वारे, त्याच्या जीवनाद्वारे देव प्रसन्न होतो. कारण देव भिरू असणं ही एक देवाला प्रसन्न करणारी गोष्ट आहे. सतत देवाचं भय, देव मला पाहतो, देव माझ्या जीवनामध्ये काम करतोय, किंवा देव माझ्या बाजूला उभा आहे, की देव माझ्या बाजूला बसलेला आहे. मी मोबाईल बघत असताना सुद्धा देव माझ्या बाजूला सोफ्यावरती बसलाय, किंवा मी ज्यावेळेस प्रवासामध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा बसमध्ये माझ्या प्रवासी जरी सहप्रवासी असला तरी बाजूला परमेश्वराने माझ्यासाठी जागा ठेवलेली आहे. त्या ठिकाणी परमेश्वर उभा आहे आणि माझं संरक्षण करण्यासाठी असेल, माझ्यावर वॉच करण्यासाठी असेल, आणि माझ्या जीवनामध्ये मला मार्गदर्शन करण्यासाठी असेल, मला काहीतरी सांगण्यासाठी असेल. या गोष्टीसाठी सतत देवाची उपस्थिती माझ्यासोबत आहे. याची जाणीव असणं म्हणजेच देवाचं भय असतं.
Praise the Lord. बऱ्याच लोकांना याची जाणीव नाही. जसं मी नेहमी म्हणत असतो की सीसीटीव्ही कॅमेरा लोक घाबरतात, पण देवाला घाबरत नाही. सीसीटीव्ही कॅमेरा असतो म्हणजे माणसं स्ट्रेट आहे, सीसीटीव्ही शांत असतो, म्हणजे आपल्याला काही चोरून किंवा अजून काही वेडवाकडं करता येणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे देव सगळ्या ठिकाणी आहे. देव सगळ्या ठिकाणी आहे. देव बाथरूम मध्ये पण येतो, देव व्हेकल मध्ये पण आहे, देव सगळीकडे आहे, देव प्रवासात पण आहे, देव सगळीकडे आहे. म्हणजे त्याचे कॅमेरा सगळीकडे आहे. याचा अर्थ काय? तो सतत आपल्याला पाहतो. आणि मग ती गोष्ट तुमच्या आणि माझ्या लक्षामध्ये असली पाहिजे की नाही, देव सगळीकडे, देव मला पाहत आहे. आणि जर देव मला पाहत आहे तर त्याचं भय तुमच्या जीवनामध्ये सतत असणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे हे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवतं, हे भय तुम्हाला वाईटापासून दूर ठेवतं, हे भय तुम्हाला त्याचं ऐकायला भाग पाडतं. तुम्ही ऐकू शकता सहज, अगदी स्पष्टपणे. कारण जर भय नसेल तर तुम्ही त्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करा. बऱ्याच लोकांना मी अशा ओळखतो की त्यांना देवाचं पाप करताना भय नाही वाटत, किंवा पाप करताना ते सहज कॉमनली आज्ञा मोडतात. जसं आपण म्हणतो सहज आज्ञा मोडतो. तशा प्रकारे एखादी गोष्ट तुम्ही गेले आणि वडापावच्या दुकानात गेले, तिथून खरेदी केलं जाऊन राहून, अशा प्रकारे ते जाऊन व्यसनाच्या गोष्टी खरेदी करतात. जसं वडापाव खरेदी करतात सहजच, तशा प्रकारे व्यसनाची पण गोष्टी खरेदी करतात. म्हणजे तंबाखू असेल किंवा अजून दुसरी कुठली तत्सम गोष्ट असेल, सहज खरेदी करतात. कारण का? काय संपलेलं आहे त्याच्या जीवनातलं? भय संपलंय, देवाचं भय संपलं. आणि भय संपलेला मनुष्य व्यसनाच्या गोष्टी सहज खरेदी करतो, सहज खोटे बोलतो. सहज खोटं कोण बोलतो माहिती? देवाचं भय त्याच्या जीवनातून संपलेलं, तो सहजच खोटं बोलतो. आणि हे सगळ्यात मोठं साधन आहे खोटं बोलायचं. तो सहज खोटं बोलतो. इथं असलं की सांगतो मी मुंबईला आहे माणूस, इथं असलं तरी सांगतो नाही मी 5 मिनिटात येणार आहे, तो अर्ध्या तासात येणार असेल तर 5 मिनिटात येणार आहे सांगतो. सहजच खोटं बोलतो. आणि देवाची माणसं बोलतो पण सहजच, अगदी सहज खोटं बोलतो, सहज फसवतं, सहज लोकांना फसवणारे, सहज लोकांची खोटं बोलणारे, सहज कुठल्या तरी अशा शरीर खराब करणाऱ्या वस्तू खरेदी करणारे किंवा स्वतः खाणारे, त्यांना देवाचं भय राहिलेलं नाही. अशक्य. सहजच साडी चुगली करणारे, सहजच निंदा करणारे, सहजच कुठल्या गोष्टी जर वाईट होत असताना अशा प्रकारच्या गोष्टीकडे अजिबात लक्ष न देणारे. खूप काही गोष्टी असू शकतात भयामध्ये. भय न बाळगणं हे तुम्हाला बऱ्याच चुकीच्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडतं. बऱ्याच चुकीच्या गोष्टी, एखाद्याची चुगली करणं, एखाद्याविषयी वाईट विनाकारण त्याने काही गुन्हा केलेला नसताना बोलत राहणं, आणि आवाज लोकांना, काही लोकांना सवय असते एक दोघांचं संभाषण आवाज रेकॉर्डिंग करायची आणि तिसऱ्या माणसाविषयी बोलले त्याला ते सेंड करायचं व्हॉट्सअपला, आणि त्याचं काय करायचं भांडण लावायचं. आणि असं करताना विश्वास मध्ये काय खबर नाही. मी तुम्हाला विश्वास करायचं सांगितलं, आवाज रेकॉर्डिंग करण्याचं ऍप्लिकेशन जर तुमच्यात असेल, विनाकारण गरज नसताना जर तुम्ही भांडण लावण्यासाठी कोणाचा आवाज जर रेकॉर्ड करत असाल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की प्रूफ असावं माझ्याजवळ, हे सैतानाचं माइंड आहे. प्रूफ असण्याचं माइंड, प्रूफ करायचं मला काहीतरी गोष्ट, एखादी प्रूफ करायची नाही, मी माझं असं खरंच सत्य ठरवलं नाही, हे सगळं करत बसू नका. कारण देव अशा गोष्टीने प्रसन्न नाही. तुम्ही भय बाळगा, बस ठीक आहे, बाजूला समजू, त्याला समजायला समजू द्या. तुम्हाला वाईट म्हणून चांगला म्हणून देवाच्या जर तुम्ही चांगले आहात ना, बस बाकीच्या लोकांचं काही घेणं गेलं नाही. पण बऱ्याच लोकांना काय झालेलं आहे, मी चांगला आहे हे प्रूफ करण्याच्या नादामध्ये ते मग इकडे तिकडच्या गोष्टी करतात. एक्स्ट्रा जे आहे याच्यापेक्षा तुमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही. आणि याच्यापेक्षा जे आहे ते कुणापासून आहे? वाईटापासून, शैतानापासून. पण लोकांचं जीवन काय झालेलं, त्यांचं जीवनातून भय गेले म्हणून ते माणसांसारखीच करतात. विश्वासणारा व्यक्ती माणसांसारखी, इतर विश्वासणाऱ्या अविश्वासणाऱ्यांसारख्या कृती करू शकत नाही. तुम्हाला खोटं जर तुम्हाला असं वाटतं सहजच मी खोटं बोलतो, तर अविश्वासणाऱ्या तुमच्यात काही फरक नाही. जर बाहेर जे चाललेलं आहे ते तुम्ही तेच करता, तर बाहेर जे गोष्टी करतायत त्या गोष्टीतून तुमच्यात काही फरक नाही. तुम्ही नॉर्मली अशा प्रकारे जाणार. आणि मग असेच लोक जे दुर्लक्ष केले छोट्या छोट्या गोष्टी, ते भय न बाळगलेले लोक, देव त्यांच्याद्वारे प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न होतो भय बाळगले. मग तुम्ही भय बाळगा. रोज तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही, देव माझ्यासोबत त्या ठिकाणी निशाण्यावर बसलेला आहे, मला त्याचं भय, मला त्याची भीती. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर माझ्यासोबत आहे, मला त्याची भीती. बायबल सांगतं की देवभीरू असणाऱ्यावरती देव कृपा करतो. हालेलुया. सतत देवभीरू असणाऱ्यावर, सतत जो देवाचं भय बाळगतो त्याच्यावरती देवाचं विशेष लक्ष असतं. त्याला माहिती असतं की अरे हा भयानं चालणारा मनुष्य, माझं भय सतत त्याच्या अंतःकरणावर आहे. आणि जर तुमच्यामध्ये ते नसेल तर निश्चित अर्थाने तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण भय बाळगल्याने काय होतं, देव प्रसन्न होतो. बाजूला पुन्हा एकदा सांग, त्याचं भय बाळगल्याने देव प्रसन्न होतो.
पाचवी महत्वाची गोष्ट, इब्रानियपत्र 13 अध्याय 7 वचन. इब्रानियपत्र 13 अध्याय 7 वचन. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? 13 आमोस 5:22 वाचा. तुम्ही मला होम व अण्णारपणे अर्पिली तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूंच्या शांती अर्पणाकडे मी डुंकून पाहणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमोस त्या काळातला एक संदेश होता जो इस्रायल लोकांना संदेश देतोय, आणि इस्रायल लोकांना संदेश देत असताना तो अन्नार्पणाविषयी आणि दानार्पणाविषयी किंवा जे त्या ठिकाणचे जे अर्पण आहेत त्या अर्पणाविषयी या ठिकाणी बोलताना पाहतो. यज्ञांनी देव प्रसन्न होतो. मला सांगा, यज्ञांनी देव प्रसन्न होतो. पण कोणत्या यज्ञांनी देव प्रसन्न होतो हा प्रश्न आहे माझा. बकऱ्याचा बळी दिल्याने देव प्रसन्न होतो? नाही, बकऱ्याचा बळी दिल्याने देव प्रसन्न नाही होत. मला सांगा, बकऱ्याच्या बळीने देव प्रसन्न होतो? कोंबड्याने देव प्रसन्न होत नाही. कोणतंही फळ, नारळ दिल्याने, अगरबत्ती दिल्याने देव प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न होतो तुमचं शरीर त्याला दिले. हालेलुया. माझ्या शास्त्रामध्ये सांगतं रोमकरपत्र 12 अध्याय 1 आणि 2 वचन. आणि आमोस त्या लोकांना असं सांगत होता की यज्ञांचा मला वीट आलेला आहे, असं देव म्हणत आहे. यज्ञ जे करत आहात तुम्ही, वारंवार जे यज्ञ करतात, वारंवार पाप करता यज्ञ करताय, पाप करता यज्ञ करताय, याचा मला काय आलेलं वीट आलेलं आहे. आणि या विटाने, या गोष्टीने मी प्रसन्न होत नाही, तर तुमचं शरीरच मला आजपासून हवंय. आणि म्हणूनच देवाने काय केलं, येशू ख्रिस्तानी स्वतः बलिदान दिलं आणि आपलं शरीर विकत घेतलेलं आहे. प्राण्यांना विकत घेतलेलं नाहीये. कुणाला विकत घेतले? आपल्या स्वतःला विकत घेतले. बायबल सांगतं तुम्ही मोल देऊन विकत घेतलेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण बरेच लोक विश्वास ठेवतो की तारण काय आहे, फुकट आहे. काय आहे तारण? तारण फुकट आहे, बरोबर ना? तुम्हाला फुकट मिळालं, फुकट आहे असं सांगितलं, तारण फुकट आहे. पण मी म्हणतो तारण फुकट नाहीये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तारण फुकट नाहीये. तारण तुम्हाला मला फुकट मिळालेलं आहे, पण त्याच्यासाठी कोणीतरी किंमत मोजलेली आहे. त्यासाठी त्यांनी खूप किंमत मोजली. कोण किंमत मोजली? परमेश्वराने मोजली, येशू ख्रिस्ताने मोजली. येशू ख्रिस्ताने आपलं जीवन, आपलं शरीर समर्पण केलं. ती किंमत त्याला मोजली. मला फुकट मिळालं, पण त्याचा बळी गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला फुकट मिळालं, पण परमेश्वराने आपला पुत्र पाठवला. त्याला त्रास झालेला. मला फुकट मिळालं नाही, पण त्याला त्रास झालेला माझा. मी म्हणतो की मला फुकट मिळालं काय नाही फरक पडत, पण ज्यावेळेस मला फुकट मिळालं त्यावेळेस माझी जबाबदारी बनते. कारण फुकट काहीच नाही मिळत. लक्षात घ्या, फुकट या जगामध्ये काहीच नाही मिळत. बाळ सुद्धा रडल्याशिवाय आई त्याला दूध नाही पाजत. लक्षात. बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की आपल्याला असं वाटतं की नाही फुकट सगळं मिळालं. समर्पण तुम्हाला करावंच लागेल. तुमचं शरीर तुम्हाला द्यावंच लागेल, कारण मोल देऊन तुम्ही विकत घेतलेले आहात असं बायबल सांगतं. मोल देऊन. कोणाचं मोल दिलेलं? देवानं आपला स्वतःचा पुत्र दिला. येशू ख्रिस्ताने आपलं स्वतः शरीर दिलं आणि हे मोल दिले. तुम्ही आता काय घेतलेला? विकत घेतलेला. आता तुम्ही स्वतःचे नाही. आता कोणाच्या आहात तुम्ही? आता देवाचे आहात. तुम्हाला माहित आहे हे देण्यासाठी तो जबरदस्तीने करणार तुमच्यावर. तुमचं शरीर देण्यासाठी, तुमचं शरीर त्याला बलिदान म्हणून अर्पण करण्यासाठी. बलिदान म्हणजे काय? आपल्या गळ्यावर सुरा नाही चालवायचं. बलिदान म्हणजे काय? क्रूस काम घेऊन त्याच्या सोबत चालायचं, त्याच्या आज्ञा पाळायच्या, तो जे काही सांगतो, आत्मा जे काही सांगतो ते करायचं. तेच म्हणजे बलिदान. आपलं शरीर जे काही देव सांगतो ते करत राहणं आपल्या शरीराद्वारे, तेच म्हणजे बलिदान आहे. त्याला बलिदान म्हणजे तुमचा आणि माझा प्राण नको आहे. तुमचा आणि माझं अगदी गळ्यावर सुरा चालवून त्याला अगदी वेदीवर आपण झोपायचं नाहीये. तर परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे चालावं, आपण त्याच्या आज्ञा पाळत राहावं. हेच म्हणजे बलिदान. हालेलुया. येशू येईपर्यंत आपण त्याच्या आज्ञेमध्ये राहणं हेच तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे?
बलिदान आहे तेच देवाला आवश्यक आहे आणि त्यांनीच देव काय होतो प्रसन्न होतो. तोच यज्ञ त्याला हवाय ना. त्याला कोंबडं बकरं नारळ अगरबत्ती वगैरे जे काही आपण आपल्या बुद्धीनं आपण करत आलेलो आहोत. बऱ्याच लोकांचे जीवनामध्ये करत आले त्यांनाच वाटतं की हे दिले नाही किंवा मी दान दिलं तर देव प्रसन्न होणार नाही. तुम्हाला दान देणे अगोदर तुमचं अंतःकरण त्याला हवंय. दान देण्या अगोदर तुमचं शरीर त्याला हवंय. हालेलुया. अपवित्र जीवन जगून तुम्ही दान देऊन काही उपयोग होणार नाही. अपवित्र अंतःकरणाने तुम्ही दान देऊन काही उपयोग होणार नाही. अपवित्र अंतःकरणाने तुम्ही देवाचं प्रभूचं सेवा किंवा काम करत असाल तरी सुद्धा काही काम होणार नाही. तुम्हाला तुमचं शरीर समर्पण करावं लागेल. तुम्हाला तुमचं अंतःकरण समर्पित करावं लागेल. तुम्हाला हा यज्ञ पहिले द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर म्हणूनच तर बायबल सांगतं जर तुला असं वाटलं की दान अर्पण करत असताना आपल्या भावाच्या मनात आपल्याविषयी काहीतरी आहे तर जाऊन काय कर पहिल्यांदा भावाशी समेट कर मग अर्पण कर. म्हणजे भावाबरोबर समेट केले देव आनंद होणार. देवाला आनंदित होणार. देवाला आनंद कधी होतो ज्यावेळेस तुम्ही यज्ञ म्हणून आपलं शरीर समर्पित करता त्यावेळेस त्याला आनंद होतो. तुम्हाला ज्यावेळेस असं वाटत असेल की देव दान दिल्याने केवळ प्रसन्न होणार आहे. दानाची गोष्ट या ठिकाणी नाही सांगितलंय तुम्हाला पण दान दिल्याने सुद्धा देव प्रसन्न होतो. त्याला दान दिल्याने सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. असं नाही की मी फक्त शरीर देणार आणि मला माझ्याजवळ असलेला पैसा मात्र माझ्याकडे राखून ठेवणार नाही. माझ्या शरीराबरोबर ज्यावेळेस तुम्ही शरीर देता अंतःकरण देता त्यावेळेस ऑटोमॅटिक रीतीने पैसा द्यायला सुद्धा तयार होता. कारण जो शरीर देत नाही तो पैसे सुद्धा देत नाही. पैसे द्या तुम्ही पण शरीर नाही देऊ शकत. पण ज्याला शरीर दिले ज्याला अंतःकरण दिलेलं आहे त्याचं सगळंच त्याचा असतो परमेश्वराचा असतो. त्याला माहिती असतं की माझ्याजवळ जे काय करायचं आहे देवाचं आहे आणि त्यामुळे तो द्यायला तयार होत असतो. आणि म्हणून अंतःकरण सुरुवातीला द्या. म्हणजे कुठलीही गोष्ट देताना तुम्हाला लाज वाटणार नाही, भीती वाटणार नाही, भय वाटणार नाही. बऱ्याच वेळेस लोकांना सेवेसाठी परमेश्वराने बोलवलं. काही लोक मला सांगतात की नाही पास्टर माझ्या जबाबदारी तुमच्याजवळ कितीही असू द्या. माझ्यावर जबाबदारी नाही. माझ्यावर पण खूप मोठी जबाबदारी आहे. माझी सुद्धा 2 लेकरं शिकत आहेत आणि मला कुठून चालवायचं आहे. माझ्यावरच्या जबाबदारी तुम्ही पाहिलं तर तुम्ही म्हणाल की पास्टर एकाच वेळेस अशा इतक्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही कसं काम करू शकता. कारण मी एकाच वेळेस बऱ्याच गोष्टीवरती काम करतो. बऱ्याच वेळेस माझ्याकडे 2 ट्रस्ट तुम्ही चालवतो. तुम्हाला माहिती असेल चर्चमध्ये संदेश द्यायचा आहे आणि बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही छोटी गोष्टीतलं जे आहे ना त्या छोट्या गोष्टी करण्यासाठी मी पुढाकार घेऊन काम केले. तुम्ही पाहिलं असेल लोक होते त्यांनी पाहिलं असेल बघितलं असेल. एकाच वेळेस मी बऱ्याच गोष्टी करतो. हे करण्यासाठी मी समर्थ आहे किंवा मी खूप शहाणा आहे किंवा मला खूप ज्ञान आहे बुद्धी आहे मी करत नाही. तर देवाने मला हे सक्षम बनवलं करण्यासाठी देवाने मला कृपा करून म्हणून मी करतो. नाहीतर मला सुद्धा ते जमलं नसतं. मी समर्पण केले म्हणून ते करू शकतो. तुम्ही सुद्धा समर्पण करा. मग तुम्ही जबाबदारी टाळून इथे या. जबाबदारी असते तुमच्यावर असणार नाही असं म्हणणं नाही. काम आहे, कुटुंब आहे, फॅमिली आहे, पैसा कमवायचे, कर्ज फेडायचं, बरंच काही करायचं आपल्याला. आणि हे सगळं करत असताना सेवा करायची जबाबदारी आली तर तुम्हाला ती उचलावी लागेल. कारण समर्पण केलेला माणूस सहज म्हणतो ठीक आहे मी उपलब्ध आहे तुझ्यासाठी. हालेलुया. उपलब्ध त्याच वेळेस आपण असतो त्यावेळेस समर्पण करतो. कारण उपलब्ध असणं आणि उपलब्धता असून त्या ठिकाणी देवासाठी काम करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून याने देव काय होणार आहे प्रसन्न होणार. आणि म्हणून काय करा बलिदान करा किंवा यज्ञ करा आपल्या स्वतःच्या जीवनाचा शरीराचा. त्यावेळेस देव प्रसन्न होणार आहे. सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे काय की पाप्याने आपला मार्ग सोडल्यानंतर देव प्रसन्न होतो. इस्रायलाचं पुस्तक 18 अध्याय आणि 23 वर्ष. प्रभू परमेश्वर म्हणतो दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय. त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष होतो ना. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पापी देव ज्यावेळेस देवाकडे बोलतो त्यावेळेस देवाला आनंद होतो. देव प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि यासाठी तुमचं योगदान काय आपल्या स्वतःला प्रश्न विचारा की पापी देवाकडे वळावा यासाठी तुझं योगदान काय आहे. विचारा. बाजूवाल्याला प्रश्न तर विचारा की पापी देवाकडे वळावा यासाठी तुझं योगदान काय आहे. मी तुमच्या स्वतःविषयी बोलत आहे. तुम्ही वळला देवाकडे इथे येऊन बसलाय झाले तुमचं जीवन सुखी झालं आनंदी झालं. बरेच लोक आहेत तुमच्यापैकी मॅक्सिमम 99% की आता ते कधीही येशूला सोडणार नाही हे मला माहिती आहे. पण तुम्ही दुसऱ्यासाठी काय करताय. देव प्रसन्न व्हावा तुमच्याद्वारे की तुमच्याद्वारे एक पाप्याचं जीवन बदललं यासाठी तुम्ही काय करताय. केवळ सुवार्ता सांगून चालतं का. बऱ्याच लोकांना काय झालेलं माहितीये विश्वासणाऱ्यांना पालकांना सांगितलंय हे नवीन करा हे फिटनेस द्या मग ते ठीक आहे देऊन टाकतात. पण अंदरी देऊन टाकतात. द्यायला नाही म्हणत नाही द्या आनंदाची गोष्ट आहे.
तुम्ही दिलं, ही सुद्धा एक सुवार्ताच आहे. पण तुम्ही 10 लोकांना दिलं, त्याच्यातला एकासाठी जरी तुम्ही आजपर्यंत प्रार्थना केली नव्हती, ठीक आहे प्रभूजी मी 10 लोकांना दिलेलं आहे, पण त्यासाठी मी कंटिन्यू प्रार्थना करतो. मग कदाचित तुम्ही आजपर्यंत तुमच्या लाईफ मध्ये किंवा तुम्ही विश्वासाच्या जीवनामध्ये 100 लोकांना हे फ्री ट्रॅक्स किंवा नवीन करार दिला असेल, सुवार्ता सांगितली असेल, तोंडी किंवा अजून कुठल्याही स्वरूपात सुवार्ता सांगितली तुम्ही, त्या 100 लोकांपैकी 10 किंवा 10 लोकांसाठी तुम्ही प्रार्थना केली, किमान त्यातले 2 आज तारणामध्ये आहेत. मी 100 पैकी 2 म्हणतोय. किती म्हणत आहे? किती? 100 पैकी 2 म्हणत आहेत का? पुन्हा असं आहे बस विचार करा, तुमच्यामुळे स्वर्गात त्या गोष्टीला आनंद नाही झालेला. देव प्रसन्न होतो पापी ज्यावेळेस आपला मार्ग पापाचा सोडतो त्यावेळेस. तुम्हाला माहित आहे, एक विश्वास सांगणं, समजावणं, प्रार्थना करणं, त्याला त्या विश्वासात घेऊन येणं हे कठीण काम असतं. असं नाही की हे सोपं आहे, असं नाही की ते केवळ पालकाचं पण काम आहे. नाही, प्रत्येक विश्वासदाराला ती जबाबदारी दिली आहे. असं सांगितले का त्या ठिकाणी की केवळ पाप्याला फक्त पालकांनीच सांगायचं नाही, पाप्याला पालकांनीच नाही सांगायचं, पापी माणसाला प्रत्येकाने सांगायचं. जो कोणी विश्वासात आहे, जो कोणी प्रार्थनेत आहे, जो कोणी त्याच्यापासून आशीर्वाद घेतलेला आहे. मला म्हटलं की प्रभूने मला आशीर्वादित केलं, त्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की पापी माणसाचा मार्ग त्यानं सोडावा यासाठी प्रयत्न करणं. हालेलुया. कोणतंही पाप मनुष्य करत असं नका. तुम्हाला दिसतंय की हा दारू पितो, तुम्हाला दिसतंय की हा तंबाखू खातो, तुम्हाला दिसतंय की हा वाईट आहे, तुम्हाला दिसतं की हा व्यभिचारात आहे, तुम्हाला दिसतं की हा चुकीच्या मार्गावर आहे, तुम्हाला दिसतं की अशा प्रकारे, आणि त्याला तुम्ही जर त्याच्या पापाची जाणीव करून नाही दिली तर तुम्ही खरे विश्वासदार नाही. बरं, बरेच आपण घाबरतो, लाजतो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो मला काय म्हणेल, त्याच्या नजरेत तुम्हाला चांगलं राहायचं आहे, त्याच्या नजरेत म्हणायचं किती माणूस चांगला आहे हा, जरी दारू पितो तरी मला काही बोलत, खोटं बोलतो तरी बोलत नाही. लक्षात घ्या, तुम्ही लोकांसमोर कितीही चांगले असाल पण देव त्या बाबतीत तुमच्यावर प्रसन्न होणार नाही जर तुम्ही त्याला सत्य सांगितलं नाही तर. तुमच्या समोर जर वाईट दिसतंय तर त्याला तुम्ही जाणीव करून दिलीच पाहिजे. बायबल सांगतं की पापी पापानं मरेल, त्याच्यात तो नरकात पण जाईल, पण देव मात्र त्याला तुम्ही न सांगितल्यामुळे तुम्हाला विचारेल की तू त्याला नाही सांगितलं. बायबल त्या ठिकाणी 18वा अध्याय तो पूर्ण वाचा, तुम्हाला समजेल. 18 अध्याय तुम्ही जर वाचला पूर्णपणे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे कळेल की पाप्याला तू सांगितलं. पवित्र माणसाने सांगण्याची जबाबदारी आहे, पवित्र माणसाची जबाबदारी आहे. पवित्र माणसानं केवळ टीव्हीवर हालेलुया हालेलुया म्हणत बघत बसायची गरज, जबाबदारी त्याची नाहीये. लक्षात घ्या, प्रत्येक पवित्र माणसं आज काय झालेलं आहे, ज्यांनी 5 वर्षापूर्वी 10-20 वर्षापूर्वी येशूला स्वीकारलं होतं, आज ते ख्रिश्चनचं लेबल लावून कुठं बसले, घरात बसले, टीव्ही समोर बसले. कदाचित तुमच्याकडून एकाही पाप्याचं आजपर्यंत लाईफ मध्ये तारण झालेलं नसेल, तुम्ही त्याचं जीवन बदलण्यासाठी कष्ट घेतलं नसेल, प्रार्थना केली नसेल, उपवास केला नसेल, मेहनत घेतली नसेल, तर देव आज तुम्हाला जाग करत आहे. आजच जागे व्हा आणि एका तरी माणसाचं जीवन तुमच्याद्वारे बदलण्यासाठी, त्याचं नाव लावण्यासाठी. हा विश्वासदारा कुठं दिसतोय ना गर्दीत, तो माझ्याद्वारे आला. आज तो तारणात आहे, माझ्याद्वारे आलेला. हालेलुया. तुमच्यापैकी बरेच जण आहेत असे की त्यांना मी जबरदस्तीने सुवार्ता सांगितली, जबरदस्ती. ते त्यांची इच्छा नसताना त्यांच्या घरात जबरदस्तीने त्यांचा चहा पिऊन त्यांनाच ऐकवून आलेले. माहिती असते बरेच जणांना त्यांची इच्छा नसताना त्यांना ऐकवले. ठीक आहे, त्यांना इच्छा नसते, ते माझा द्वेष करते तुम्हाला. कधी पाळ कुठून जाते पण असतो, पण पाळक दर आठवड्याला त्रास द्यायला जायचं. पालकाने त्रास देऊन देऊन त्यांचं जीवन बदलण्यासाठी मेहनत केली. चिखलामध्ये गेलेले लोकांच्या, तुम्ही कधी सदरबाजारचा चिखलात जाऊन लोकांना सुरुवात सांगितली. आज त्यांच्यातले बरेच लोक विश्वासात सोडून जात नाहीत. भले संकट त्यांच्या जीवनामध्ये भरपूर येत असते पण सोडून नाही गेली. ते टिकून आहे. टिकून असण्याचं कारण काय माहिती, त्यांच्या घरात कोणी विश्वास ठेवत नाही, पण त्यांनी बाप्तिस्मा घेतल्या. प्रत्येक दर महिन्यातून 1-2 वेळेस कारण ते चर्चले. का माहिती, त्यांना माहिती आहे की आमच्यासाठी कष्ट घेतलेले कोणीतरी, आमच्यासाठी कोणीतरी मेहनत केली, आम्हाला कोणीतरी येऊन सांगितलेलं आहे. आजूबाजूला परिस्थिती सगळी कठीण होती. मला लोकांनी धमकावलं, धमकी दिली, सांगितलं येऊ नका, मारू आम्ही, असं बरंच काही केलं, पण मी मात्र थांबलो नाही. मी मात्र जात राहिलो. तर आज मी जात नाहीये. परत सिच्युएशन बदललेली, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणासाठी केले विचार करा. मला हे सांगल्या प्रकारे ठाऊक आहे की अशा लोकांसाठी प्रयत्न करणं कठीण असतं, सोपं नसतं. माणसं आपल्याला धुडकावतात, रागवतात, चिडतात, आपल्याला नाराज होतात, बऱ्याच वेळेस असं होतं. पण
त्यासाठी जर तुम्ही कष्ट घेतले ना, मी तुम्हाला खात्री देतो की त्याचा जीवन वाचवण्याचा जो आनंद आहे ना, तो वेगळा आनंद जगात. तुम्ही लाखो रुपये दिले संपून जातील, पण जीवन एकदा वाचवलं की त्याला नेहमीसाठी तुम्ही बदलला, अनंत काळासाठी तो माणूस बदलला. एक गोष्ट विचार करा या गोष्टीचा, की अनंत काळासाठी तुमच्या आजूबाजूची माणसं नरकात जातात. अजून सगळी गर्दीच्या गर्दी तुमची कॉलनी नरकात चालली, नरकाच्या दिशेने चालली, गावच्या गाव नरकात जाणार आहे. सत्य गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतो सत्य. लाखो करोडो लोक नरकात जातात आपल्या समोर, त्यांना वाचवण्याची जबाबदारी आपल्याला आहे. तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना पण नाही करत. त्यांच्यातल्या त्या एका माणसाला तुम्ही सांगणार पण नाही की नाही बाबा तू पापी आहेस, तुला खरंच येशूची गरज आहे. तुम्ही सांगणार नाही त्याला. तुमचा भाऊ जर जात असेल खड्ड्यात तर तुम्ही त्याचा हात धरून त्याला वाचवणार नाही का? तो तुमचा भाऊच आहे, तर ती तुमची बहीणच आहे. तुमच्या बाजूचा माणूस दारू घेऊन रोज दांगा करत आहे, रोज त्याच्या घरात भांडण आहे. एक दिवस तरी जा, शिव्या देईल, एक दिवस 2 दिवस शिव्या देईल, तिसऱ्या दिवशी तो ऐकेल तुमचा. तू काय सांगतो मला ऐकाय? सांग बरं, मी शिव्या देऊ शकतो आज, याचा अर्थ काय? तुझ्या जो काहीतरी चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पाळत घेऊन त्याला वाचवू शकत नाही, मी तुम्हाला वाचवलंय, मी तुमच्यासाठी काम केले, कष्ट केले. आता तुमच्या माझा मुद्दा आहे, आता तुम्ही ते करायचं. मग मी म्हणत नाही 100 लोकांसाठी करा, एका माणसासाठी करा. किती माणसासाठी? एका माणसासाठी. देव प्रसन्न होणार पण ते. देव प्रसन्न होणार आहे. देवाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्या, 6-7 गोष्टी होत्या त्या सांगितल्या, त्या आपल्या जीवनामध्ये करा. मी तुम्हाला खात्री देतो की परमेश्वर तुमच्या जीवनामधून प्रसन्न होईल. देव तुमच्यावर खुश असेल, आणि खुश असल्याने तो खुश झाला की सगळे जग खुश आहे. बघा हालेलुया. बायबल सांगतं देव ज्याला अनुकूल त्याला प्रतिकूल कोणीच असू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. देवाला अनुकूल करून घ्या, देवाला प्रसन्न करून घ्या. देव ज्याला प्रसन्न असला की तुम्ही उंचावर असा. हालेलुया. कारण उंचावून असण्याचा जो मार्ग आहे, देवाला प्रसन्न करून घ्या. मी सुरुवातीलाच पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं पॉईंटमध्ये, इस्रायल लोकांनी देवाला प्रसन्न करून घेतलेलं आहे, आज ते उंचावरती आहे. हालेलुया. अभिमान आहे त्यांना की ते देवाला ओळखतात. तुम्हाला सुद्धा अभिमान असू द्या की मी देवाला ओळखतो. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो.